जेव्हा वैभव आपल्या आईला वृद्धाश्रमात सोडायला गेला तेव्हा त्या वृद्धाश्रमाच्या संचालिका तिथे उपस्थित नव्हत्या. त्यामुळे वैभवला एक रात्र तिथे राहावं लागलं. जेव्हा रिसेप्शनवर बसलेल्या मुलीनं वैभवला एका वृद्ध व्यक्तीला भेटायला सांगितलं तेव्हा वैभवचा चेहरा चिंतेनं भरला. जसा तो त्या वृद्ध व्यक्तीजवळ पोहोचला तसं त्याला त्या वृद्ध व्यक्तीचं सत्य समजलं आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली. कारण ते तर त्याचे शहरातल्या प्रसिद्ध वात्सल्य वृद्धाश्रमातलं दृश्य. त्या ठिकाणी वैभव नावाचा एक 35 ते 40 वर्षाचा व्यक्ती आपल्या 70 वर्षीय आईला सोडण्यासाठी आला होता. ऑफिसमध्ये गेल्यानंतर तिथे असलेल्या मुलीनं वैभवच्या इच्छेला हळूच विरोध केला. हे पहा मॅडम, मी जे काही सांगतोय ते समजून घ्या. माझ्याजवळ एवढा वेळ नाही. मी पुन्हा माझ्या आईला इथे घेऊन येऊ शकत नाही. म्हणून तुम्ही तिला आजच ॲडमिशन द्या. तुम्ही म्हणत असाल तर मी आत्ताच 1 लाख रुपयाचा चेक देतो. फक्त तुम्ही माझ्या आईला इथे ठेवून घ्या. अहो सर, मी तुम्हाला एकदा सांगितलं ना, कोणत्याही परिस्थितीत तुमच्या आईला आज ॲडमिशन दिलं जाऊ शकत नाही. या वृद्धाश्रमाच्या संचालिका सध्या शहराबाहेर गेल्या आहेत. उद्या संध्याकाळपर्यंत त्या परत येतील. त्यामुळे तुम्ही आता तुमच्या आईला परत घेऊन जा आणि उद्या पुन्हा घेऊन या. ऑफिसमधली ती मुलगी म्हणाली. तेव्हा वैभव रागावर नियंत्रण ठेवत म्हणाला, अहो मॅडम, मला तुमचं म्हणणं पटतं, पण तुम्ही माझी पण मजबुरी समजून घ्या. आम्ही खूप दूरवरून आलो आहोत. 3 दिवसांनी माझी सिंगापूरची फ्लाईट आहे. मला अजून सगळी तयारीही करायची आहे. प्लीज माझ्या परिस्थितीला समजून घ्यायचा प्रयत्न करा. ही चर्चा चालूच होती की तेवढ्यात वैभवचा फोन वाजला. त्याच्या बॉसचा फोन होता. हॅलो सर, वैभव म्हणाला. तेव्हा दुसऱ्या बाजूनं आवाज आला, मिस्टर वैभव, तुम्ही मला अजून डॉक्युमेंटचा ईमेल केला नाही. तुम्ही तर म्हणाला होता की आज दुपारपर्यंत सगळे डॉक्युमेंट्स मला ईमेलद्वारे पाठवणार. हो सर, मी आत्ताच तुम्हाला ईमेल करतो, वैभव घाबरत म्हणाला. तेव्हा त्याचे बॉस म्हणाले, पण मिस्टर वैभव, तुम्ही तुमच्या कामाप्रती एवढे बेजबाबदार कसे असू शकता? नाही सर, खरं तर मी एका संकटात सापडलो आहे. मी आत्ताच तुम्हाला, एवढं म्हणत वैभव त्याच्या बॉसला स्पष्टीकरण देणार तो समोरून फोन कट झाला. चिंता आणि टेन्शनमध्ये असलेला वैभव आपलं डोकं पकडून खुर्चीवर बसला. आपल्या मुलाला असं तणावग्रस्त पाहून जवळ बसलेल्या अनुराधाताई व्याकुळ झाल्या. वैभव पुन्हा त्या मुलीला म्हणाला, मॅडम, तुम्ही बघत आहात ना माझ्या मागे किती व्याप आहे. एका बाजूला बायको, मुलं आणि घरातलं टेन्शन, तर दुसऱ्या बाजूला परदेशातली नोकरी. माझ्या भविष्याचा प्रश्न आहे मॅडम. प्लीज काहीतरी करा. तुम्ही वृद्धाश्रमाच्या मॅनेजरला फोन लावा, मी त्यांच्याशी बोलतो. नाही सर, असं शक्यच नाही. मॅडमचा फोन आउट ऑफ रेंजमध्ये आहे, असं म्हणून त्या मुलीने आवाज दिला. बाळू, इकडे ये. तेव्हा 20 ते 25 वर्षाचा एक युवक तिच्यासमोर उपस्थित झाला. काय मॅडम? बाळू, या दोघांना चहा आणि रात्री इथेच झोपण्याची सोय कर. खूप दूरवरून आलेले आहेत. ठीक आहे मॅडम, आत्ताच करतो, असं म्हणून बाळू पुन्हा आत निघून गेला. हे ऐकून वैभव चकित झाला. तेव्हा ती मुलगी म्हणाली, हे पहा मिस्टर वैभव, जर तुम्ही परत येऊ शकत नसाल तर तुम्ही दोघं आज रात्री इथेच थांबा. पण मॅडम, मला खूप घाई आहे. अहो, मी म्हणाले ना की आज रात्री तुम्ही इथेच थांबू शकता. तुम्ही रूम नंबर 5मध्ये जावा. कोणत्या गोष्टीची गरज पडली तर सांगा. मॅडमच्या सांगण्यानुसार वैभव उदास मनाने आपल्या आईला घेऊन रूममध्ये निघून गेला. तिथे बाळूने आता जमिनीवर गादी अंथरून त्याच्यासाठी रात्री राहण्याची सोय केली होती. साहेब, मी थोड्या वेळातच चहा नाश्ता घेऊन येतो. तोपर्यंत तुम्ही तोंड आणि हातपाय धुवून घ्या. जवळच बाथरूम आहे. एवढं बोलून बाळू स्वयंपाकघरात निघून गेला. वैभव तिथेच लॅपटॉप घेऊन ऑफिसचं काम सुरू करायला लागला आणि अनुराधाताईबरोबर घेऊन आलेली बॅग उघडून बसल्या. सिल्वर रंगाच्या कागदात गुंडाळलेली चपाती काढून त्यांनी म्हटलं, माहीत आहे बाळा, मी सकाळी उठून माझ्यासाठी आणि तुझ्यासाठी ही चपाती बनवली होती. तुला आवडते ना?
लोणचं पण आणलं आहे. आपल्या आईच्या या बोलण्यावर वैभवनं काहीच उत्तर दिलं नाही. तो तर आपल्या कामांमध्ये व्यस्त होता. मग अनुराधाताई म्हणाल्या, अच्छा, काही हरकत नाही. मीच माझ्या हातानं तुला चपाती भरवते. माहीत नाही यानंतर कधी हे सुख मिळेल ना मिळेल. असं बोलता बोलता तिचा कंठ दाटून आला. ती चपातीचा एक घास तोडून वैभवला भरवू लागली. तेव्हा वैभव रागाने ओरडून म्हणाला, काय आहे आई, तुला तर दुसरं काही कामच नाही. मला भरपूर कामं संपवायची आहेत. तूच खा लोणचं आणि चपाती. मला आता भूक नाही. मुलाचं हे बोलणं ऐकून अनुराधाताई थोड्या नर्वस झाल्या आणि गपचूप ती चपाती बॅगेमध्ये ठेवून त्यांनी तशीच दिली. मग ती म्हणाली, ठीक आहे बाळा, तुला आयुष्यात खूप यश मिळो, खूप मोठा माणूस बन. माझी देवाजवळ हीच प्रार्थना आहे. आणि थोडा वेळ बसल्या बसल्या अनुराधाताई आपल्या भूतकाळात गेल्या. 22 वर्षाच्या अनुराधाताई जेव्हा लग्न करून आपल्या सासरी आल्या तेव्हापासून त्यांना जबाबदारीच्या ओझ्याखाली दाबलं गेलं होतं. घरामध्ये भरपूर लोक होती. एक नणंद होती जी आपल्या नवऱ्याला घेऊन आपल्या माहेरीच राहत होती. तिचा नवरा सासूबाईंचा खूप लाडका होता. त्यांच्यासोबत एक दीर आणि जाऊबाईही होती. एक जाऊबाई मोठ्या घराण्यातून आलेली होती आणि दीरही खूप पैसे कमावत होते. त्यामुळे जाऊबाईला सासूबाईंच्या रागाची बिलकुल काळजी नव्हती. सासूबाईंचा सगळा जोर हा अनुराधाबाईंवरच चालत होता. अनुराधाताईंचा नवरा एका छोट्या कंपनीत प्रायव्हेट नोकरी करत होता. त्यामुळे त्याला जास्त पगार नव्हता. घराचा सगळा खर्च सासरे आणि दिराच्या पगारावर चालत होता. या सर्व कारणामुळे अनुराधाताईंची त्यांच्या सासरी किंमत एका नोकरापेक्षाही जास्त नव्हती. पण एवढं पुरेसं नव्हतं. लग्नाला कितीतरी वर्ष झालं होती. तरी देखील त्यांच्या पदरात मुलबाळ नव्हतं. मनाला दुःख तेव्हा जास्त वाटत होतं जेव्हा सासरचे लोक त्यांना वांजोटी म्हणून टोमणे देत होती. शेवटी लग्नाच्या 10 वर्षानंतर देवानं त्यांच्या प्रार्थना ऐकली आणि त्यांना संतान सुख प्राप्त झालं. पण त्यांच्या मुलाला एक महिनाही झाला नाही की त्यांच्या नवऱ्याचा एका अपघातामध्ये मृत्यू झाला. अनुराधाताई मनातून पूर्णपणे तुटून गेल्या. आता त्यांचे दीर आणि जाऊबाईही वेगळे राहू लागले होते. सासू सासऱ्यांचाही काही दिवसानंतर स्वर्गवास झाला. नणंदबाईंनी दुसरं घर घेतलं आणि अनुराधाताई आपल्या मुलाबरोबर पूर्णपणे एकट्या पडल्या. पण त्यांनी हिंमत हरली नाही. मुलाच्या संगोपनासाठी त्यांनी लोकांच्या घरची कामं करायला सुरुवात केली. त्यांनी आपल्या मुलाला कधीच एकट्याला सोडलं नाही. एवढं संकट असूनही अनुराधाताईंनी आपल्या मुलाला शिकवलं आणि एवढं लायक बनवलं की त्याला एका खूप मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये नोकरी मिळाली होती. मग त्याची ओळख एका पल्लवी नावाच्या मुलीसोबत झाली. दोघेही एकमेकांकडे आकर्षित होऊ लागले आणि लवकरच त्यांनी लग्न करण्याचा निर्णयही घेतला. पल्लवी मॉडर्न विचारांची मुलगी होती. घरातलं काम करणं तिला अजिबात आवडत नव्हतं. त्यामुळे घरातलं सगळं काम अनुराधाताईंना करावं लागत होतं. ती दिवसभर फिरणं, मैत्रिणींबरोबर शॉपिंग करणं किंवा आपल्या आईवडिलांच्या घरी जाणं हीच तिची दिनचर्या होती. ज्या दिवशी घरी असायची त्या दिवशी तिच्या मैत्रिणींचा घोळका जमा होत असायचा. हे सगळं अनुराधाताईंना अजिबात आवडत नव्हतं. पण त्या बोलणार तरी कोणाला? सुनबाईला समजावलं तर 2 शब्दात उत्तर ऐकायला मिळत असे. आणि मुलगा बायकोचा दिवाना होता. असो, कसं तरी आयुष्य चालू होतं. वेळ असाच निघून जात होता. वैभव आणि पल्लवीच्या लग्नाला आता 10 वर्ष झाली होती. अनुराधाताईंना 2 नातवंडही होती. एक 8 वर्षाचा आणि दुसरा 5 वर्षाचा. पल्लवीचे आईवडील सिंगापूरला शिफ्ट झाले होते आणि त्यामुळे पल्लवीने पण रट लावली की तिला सिंगापूरला जाऊन स्थायिक व्हायचं आहे. तिथल्या हायफाय लाईफस्टाईलची तिला मजा घ्यायची होती. योगायोगानं वैभवच्या कंपनीनं त्याला परदेशातील नोकरीची ऑफर दिली. इथल्यापेक्षा डबल पगारही मिळणार आणि या लोभामुळं वैभवनं ऑफर स्वीकारली. त्याची बायको पल्लवी आणि त्याची दोन्ही मुलं आनंदाने वेडे झाले. वैभवला आपल्या आईला अनुराधाताईंना पण बरोबर घेऊन जायचं होतं. पण त्यांचा विजा रिजेक्ट झाला होता. त्यामुळे वैभवला टेन्शन आलं होतं. आता काय करायचं? दुसऱ्या बाजूला त्याची बायको सिंगापूरला जाण्यासाठी हट्ट धरून बसली. तिनं सुचवलं, सध्या सासूबाईंना वृद्धाश्रमात पाठवून देऊया आणि 1 वर्षानंतर पुन्हा विजासाठी अप्लाय करूया. त्यांना आपल्याबरोबर सिंगापूरला घेऊन येऊया.
पण दुसऱ्या वर्षी पण विजा मिळाला नाही तर? वैभव म्हणाला. त्यावर पल्लवी लगेच म्हणाली, मग काय झालं? मी तर म्हणते त्यांच्यासाठी वृद्धाश्रमच ठीक आहे. आपल्याबरोबर परदेशात येऊन त्या तरी काय करणार? आणि तुम्हाला तुमच्या आईबद्दल विचार करून त्रास करून घेण्याऐवजी तुमच्या येणाऱ्या भविष्यावर लक्ष द्या. ही वेळ प्रॅक्टिकल होऊन विचार करण्याची आहे. भावनांमध्ये वाहून जाऊन हातामध्ये आलेली संधी गमावू नका. वैभवला पण त्याच्या बायकोचं म्हणणं अगदी बरोबर वाटलं आणि आपल्या आईला वृद्धाश्रमात सोडण्यासाठी तयार झाला. चहा बिस्किट घेऊन आलो काकू. बाळूच्या आवाजानं अनुराधाताईंची तंद्रीभंग झाली आणि त्या वर्तमानात आल्या. अनुराधाताई चहाचा कप उचलून चहा पिऊ लागल्या आणि वैभवला म्हणाल्या, अच्छा बेटा, कमीत कमी चहा तरी घे. काय आई, एक तर मी एवढ्या टेन्शनमध्ये आहे आणि तुला खाण्यापिण्याचं सुचत आहे. आज काम पूर्ण करून दिलं नाही तर बॉसचा ओरडा खायला मिळेल. आणि इथं इंटरनेटचीही रेंज कमी आहे. माहीत नाही या वृद्धाश्रमावाल्यांनी स्वतःचे नियम बनवले आहेत. हद्द झाली आता. एवढं पण समजत नाही का की वृद्ध व्यक्ती आहेत, दुसऱ्या शहरातून आले आहेत. या लोकांना वृद्धांना आधार द्यायला हवा. इथं तर वृद्ध आश्रमाची मॅनेजर फिरायला निघून गेली आहे आणि दुसरीकडे जी मॅडम बसली आहे आपलं म्हणणं ऐकायला तयारच नाही. जेव्हा वैभव रागाने हे सगळं बोलत होता आणि त्याच वेळी दरवाजामध्ये उभं राहून ती मॅडम सगळं काही बोलणं ऐकत होती. अचानक त्यांना समोर पाहून वैभव म्हणाला, अहो, मी तर फक्त राहू द्या मिस्टर वैभव, मला माहीत आहे. अशा प्रकारच्या वातावरणात कोणतीही व्यक्ती चिडचिडी होते. तुम्ही माझ्याबरोबर चला, मला तुमच्याबरोबर काही महत्त्वाचं बोलायचं आहे. असं म्हणून मॅडम खोलीतून बाहेर गेल्या. वैभवला वाटलं की कदाचित मॅडम जास्त पैशांची मागणी करतील. त्यामुळे तो बाहेर येताच म्हणाला, हे पहा मॅडम, तुम्ही म्हणत असाल तर मी 1,00,000 रुपयाच्या ऐवजी 1.5 लाख रुपयांचा चेक बनवतो. तेव्हा मॅडम म्हणाल्या, नाही मिस्टर वैभव, पैशांची गोष्ट नाही. मला तर आश्चर्य वाटत आहे की लहानपणी तुमच्या आईनं तुमच्यासाठी कितीतरी महत्त्वाची कामं सोडून दिली असतील, कितीतरी रात्री जागून तुमच्यासाठी तडफडली असतील आणि तुम्ही त्यांच्यासाठी इथे एक रात्रही राहू शकत नाही. हे ऐकून वैभवची नजर लाजेनं खाली झाली. मॅडम म्हणाल्या, चला मी तुमच्या या समस्येवर उपाय काढते. मी तुमच्या आईला आत्ताच ॲडमिशन देते. पण काय मॅडम? वैभवनं विचारलं. पण मिस्टर वैभव, तुम्हाला माझं एक छोटं काम करावं लागेल. मॅडमचं बोलणं ऐकून वैभव प्रश्नार्थक नजरेनं त्यांच्याकडं पाहू लागला. तेव्हा मॅडम पुढे म्हणाल्या, या वृद्धाश्रमात प्रकाशराव नावाचे एक वृद्ध व्यक्ती आहेत. तुम्हाला फक्त त्यांचा नातू असल्याचं नाटक करावं लागेल. हे ऐकून वैभव चकित झाला. मग त्या म्हणाल्या, जवळपास 10 वर्षापूर्वी त्यांचा मुलगा त्यांना इथे सोडून अमेरिकेला गेला होता, आपल्या बायकोला आणि मुलाला घेऊन. तेव्हापासून ते आजपर्यंत त्यांच्या नातवाला भेटण्यासाठी तडफडत आहेत. त्यांना आशा आहे की एक ना एक दिवस त्यांचा नातू त्यांना नक्कीच भेटायला येईल. पण मिस्टर वैभव, आज त्यांची तब्येत खूपच खराब झाली आहे. मला नाही वाटत की आता त्यांच्याकडे जास्त वेळ आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर आमचं हे छोटं काम करा. फक्त एक नाटकच तर करायचं आहे. तुम्ही जरा विचार करा. आपल्या नातवाला एक नजर पाहण्यासाठी प्रत्येक क्षण तडफडत असलेल्या त्यांच्या डोळ्यांना किती समाधान मिळेल. तुम्ही माझं हे काम करा तर मी तुमच्या आईला आत्ताच ॲडमिशन देईन. हे ऐकून वैभव म्हणाला, पण मॅडम, मला तर त्यांच्या नातवाबद्दल काहीच माहिती नाही. त्यांचं नाव काय आहे, तो त्यांना काय म्हणून बोलवतो? अहो मिस्टर वैभव, तुम्हाला त्यांना काहीच बोलायचं नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा, त्यांच्या नातवाचं नाव सूरज आहे. आता तुम्ही माझ्याबरोबर चला. असं म्हणून मॅडम आता वैभवला प्रकाशरावांच्या खोलीत घेऊन गेल्या. प्रकाशरावांच्या पलंगाच्या शेजारी त्यांच्या एका वृद्ध मित्र बसले होते, जो त्या आश्रमातच राहत होते. प्रकाश, डॉक्टरांनी सांगितलं आहे, औषध वेळेवर घेतल्यास तरच तुझी तब्येत बरी होईल, प्रकाशरावांच्या मित्रानं म्हटलं. तेव्हा कापत्या स्वरात प्रकाशराव म्हणाले, कितीतरी वेळा देवाजवळ प्रार्थना करतो की मला घेऊन चल, पण मरण आहे की बोलावल्यावरही येत नाही. माहीत नाही देवापर्यंत माझं बोलणं का पोचत नाही.
प्रकाशरावांच्या मनामध्ये असलेलं दुःख त्यांच्या शब्दातून बाहेर येऊ लागलं. ठीक आहे प्रकाश, मी थोड्या वेळानं येतो, असं म्हणून त्यांचे मित्र तिथून निघून गेले. चौकटीत उभा असलेला वैभव प्रकाशरावांचं सगळं बोलणं ऐकत होता. मॅडम वैभवला घेऊन आत आल्या तेव्हा वैभवनं पाहिलं की पलंगावर एक वृद्ध कंकाळ अशा झालेल्या शरीरामध्ये पडलेले होते. त्यांचा गळा आतमध्ये गेला होता. निर्जीव झालेले डोळे त्यांचं दुःख आणि त्रासाचं कथन करत होते. पण त्यांचा येत जात असलेला श्वास तोही सांगत होता की ते जिवंत आहेत. त्यांच्याजवळ जाऊन मॅडम म्हणाल्या, बाबा बाबा बघा कोण आला आहे तुम्हाला भेटायला. तेव्हा प्रकाशरावांनी हळूच डोळे उघडले आणि म्हणाले, कोण आहे बाळा? मॅडम म्हणाल्या, बघा ना बाबा, तुमचा नातू सूरज आला आहे. माझा सूरज आला असं म्हणून बाबांच्या डोळ्यामध्ये एक चमक आली. हो बाबा, तुमचा नातू अमेरिकेतून खास तुम्हाला भेटायला आला आहे. माझा नातू मला भेटायला आला. एवढे दिवस तुला माझी आठवण झाली नाही? किती मोठा झालास रे तू. वैभवकडे नजर वर करून पाहताच प्रकाशरावांच्या वृद्ध शरीरामध्ये अचानक पुन्हा जीव आला. मॅडमने त्यांना आधार देऊन अंथरुणावर बसवलं आणि म्हणाल्या, बाबा उद्या तुमच्या नातवाची परत जाण्याची फ्लाईट आहे, म्हणून तुम्ही आज त्याच्याबरोबर मन भरेपर्यंत बोलत बसा. मॅडम खोलीतून बाहेर गेल्या तेव्हा वैभव जवळच्या खुर्चीवर बसू लागला. प्रकाशराव म्हणाले, तिथं नको बाळा, इथं माझ्याजवळ बस. वैभवला थोडं विचित्र वाटलं होतं, पण मॅडमचे शब्द आठवून तो गप्प बसला. मला माहीत होतं सूरज बाळा, एक ना एक दिवस तू नक्की येणार. म्हणूनच देव या शरीरातून प्राण घेऊन जात नव्हता. तुला पाहण्यासाठीच मी अजूनपर्यंत जिवंत होतो. पण बाळा, तू उद्याच परत जाणार. कितीतरी वर्ष मी तुझी वाट पाहिली आहे आणि भेटण्यासाठी फक्त काही क्षण. बोलता बोलता प्रकाशरावांच्या श्वासाची गती वाढू लागली. पण नातवाला भेटण्याचा आनंद एवढा होता की सगळा त्रास विसरून पुन्हा बोलायला सुरुवात केली. अच्छा, एक गोष्ट सांग बाळा, तुझा बाप कसा आहे? त्याला कधी माझी आठवण येत नाही का रे? त्याला पण पाहून किती वर्ष झाली. हे सगळं ऐकून वैभव काहीच बोलू शकला नाही. मग प्रकाशराव म्हणाले, तुझी आई तर बरी आहे ना? हो बाबा, सगळेजण व्यवस्थित आहेत. तुला माहीत आहे बाळा, इथं वृद्धाश्रमात नेमकी लोक मिठाई वाटायला येत असतात. काल पण कोणाच्या तरी नातवाचा वाढदिवस होता, तेव्हा त्याने वृद्धाश्रमातल्या सगळ्या लोकांना जिलेबी वाटली. त्यावेळी मला तुझं अगदी बालपण सगळं काही आठवलं. असं म्हणून प्रकाशरावांनी जवळच असलेली एक प्लेट उचलली. त्यामध्ये एक जिलेबी ठेवली होती. ती वैभवला देत म्हणाले, बाळा, ही जिलेबी मी तुझ्यासाठी ठेवली होती. वैभवनं मनात नसतानाही देखील ती जिलेबी उचलली. मग प्रकाशरावांच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं आणि ते म्हणाले, बाळा, तुला आठवतंय का, जेव्हा तू लहान होतास ना, तेव्हा दिवसभर माझ्या मागे फिरत होतास. तुला जिलेबी खायला खूप आवडायची, पण तुझी आई तुला जास्त जिलेबी खाऊ देत नव्हती. म्हणून प्रत्येक दिवशी संध्याकाळी बागेत फिरायला जाण्याच्या निमित्तानं तू माझा हात पकडून बाजारात घेऊन जात होतास आणि मिठाईच्या दुकानात जिलेबी खात होतास. त्यावेळी तू एक क्षणही माझा हात सोडत नव्हतास आणि त्यानंतर तू माझा हात असा सोडलास की पुन्हा कधी पकडलाच नाहीस. आपल्या त्या थरथरणाऱ्या हाताकडे पाहून प्रकाशराव म्हणाले. तेव्हा वैभव म्हणाला, नाही नाही बाबा, असं काही नाही. खरं तर आयुष्यात खूप टेन्शन आहे, पण तरीही बघ, मी तुम्हाला भेटायला आलो ना. पण कामाला पण वेळ द्यावा लागतो ना बाबा. कामाला वेळ देण्याचा प्रयत्न केला तर नात्यांना वेळ देऊ शकत नाही, आणि जर नात्यांवर लक्ष द्यायला सुरुवात केली तर हातातून काम निघून जातं. हो बाळा, चूक तर आपलीच आहे. आपण कामाच्या ओझ्याला नातं समजतो आणि नात्याला ओझं समजतो. हे ऐकून वैभवने आपली नजर खाली करून गपचूप बसून राहिला. मग प्रकाशराव म्हणाले, पण बाळा, मला आनंद आहे. कमीत कमी तू मला भेटायला तरी आलास. एक गोष्ट तरी सांग, तुझं लग्न झालं आहे का? प्रकाशरावांच्या या प्रश्नावर वैभव विचारात पडला. त्याच्या डोक्यात विचार आला, जर हो म्हणालो तर बाबा आपल्या नातसुनेबद्दल विचारू लागतील. काय झालं बाळा? कोणत्या विचारात पडला? तुझं लग्न झालं की नाही? प्रकाशरावांनी विचारलं. वैभव म्हणाला, नाही बाबा, माझं लग्न झालं नाही.
अच्छा, एखादी मुलगी पसंत करून ठेवली आहेस का? नाही बाबा, तुम्ही काय बोलत आहात? सूरज बाळा, तू माझ्यापासून लपवतोस. मी तुझ्या बापाचा बाप आहे असं म्हणत अचानक त्यांचा आवाज पुन्हा थरथरू लागला आणि डोळ्यातून पाणी टपकू लागलं. मग थोड्या वेळाने म्हणाली, अजून तुझ्या बापाचा वास देखील माझ्या मनातून गेला नाही आणि पण तो मला सोडून निघून गेला. पण बाळा, तू माझी एक गोष्ट ऐकणार? हो बाबा, बोला ना. बाळा, तुझा बाप तर मला एकट्याला सोडून गेला होता, पण तू कधी तुझ्या आईवडिलांना म्हातारपणी एकट्यांना सोडू नकोस. वृद्ध अवस्थेमध्ये जेव्हा एखादी व्यक्ती एकटी राहते तेव्हा त्यांचं आयुष्य एका शिक्षेपेक्षाही जास्त कमी नसतं. ही फक्त माझ्या एकट्याची कथा नाही. या वृद्धाश्रमामध्ये जेवढे वृद्ध आहेत त्यांची मुलं, सुना, नातू, नातवंड सर्व आहेत. तरी देखील त्यांचं आपलं कोणी नाही. आयुष्याच्या या वळणावर आल्यानंतर सगळी नाती शून्य वाटू लागतात. इथं राहणाऱ्या वृद्ध लोकांच्या हृदयामध्ये कुटुंबातल्या आठवणी दिवसरात्र एका बाणाप्रमाणे टोचत राहतात. प्रकाशराव आणि वैभव बोलतच होते की तेवढ्यात वैभवचा मोबाईल वाजला. त्यानं पाहिला. त्याची बायको पल्लवीचा फोन होता. तो म्हणाला, तर अच्छा बाबा, आता तुम्ही आराम करा. सकाळी एअरपोर्टवर जाण्याअगोदर मी तुम्हाला भेटायला येईन. हो बाळा, तू पण थकून गेला असणार. जाऊन झोप. देव करो तुला जगातलं सगळं सुख मिळो. वैभवनं बाबांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेतला आणि जड मनाने दरवाजाच्या दिशेने निघाला. पण जसा तो चौकटीतून बाहेर आला त्याचवेळी त्याच्या हृदयातून एक आवाज ऐकू आला. त्या आवाजानं त्याच्या मनाला भयभीत करून टाकलं. काहीतरी अनघटित होणार असल्याच्या आशंकानं त्यानं पाठीमागे वळून पाहिलं तर प्रकाशराव आपल्या अंथरुणावर निधन होऊन पडले होते. वैभव पटकन त्यांच्याजवळ गेला. त्यांना हलवू लागला, पण त्यांचे प्राण तर निघून गेले होते. त्या वृद्ध व्यक्तीबरोबर कोणतंही नातं नसताना देखील त्यांची अशी अवस्था पाहून वैभवच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. त्यानं पटकन मॅडमला आवाज दिला आणि प्रकाशरावांबद्दल सांगितलं. खूप वेळ वैभव उदास होऊन बाहेर बसला. तेव्हा पुन्हा एकदा त्याचा फोन वाजला. वैभवनं फोन उचलला तेव्हा त्याची बायको म्हणाली, अहो, एवढा उशीर झाला. तुम्ही कुठे आहात? तुम्ही तर आईंना वृद्धाश्रमात सोडून येणार होता ना? मग अजून परत का नाही आला? ते काय आहे ना पल्लवी, इथे वृद्धाश्रमात संचालक उपस्थित नाहीत, त्यामुळे आईचं ॲडमिशन होऊ शकत नाही. आणि म्हणून मी तेव्हा वैभवचं बोलणं मध्येच थांबवून त्याची बायको पल्लवी म्हणाली, तुम्ही तर कमालच करता. आज ॲडमिशन मिळालं नाही तर उद्या मिळालं असतं ना. एवढ्यासाठी तुम्हाला तिथे थांबायची काय गरज होती? तुम्हाला आईला तिथेच सोडून परत यायला हवं होतं. 3 दिवसानंतर आपली फ्लाईट आहे आणि तुम्ही तिथं तुमच्या आईबरोबर बसला आहात. हे तू काय बोलत आहेस पल्लवी? ती माझी आई आहे. असं कसं तिला सोडून मी येऊ शकतो? उद्या सकाळी लवकर इथून निघतो असं म्हणून वैभवने फोन कट केला आणि मग पुन्हा आपल्या आईजवळ खोलीमध्ये गेला. त्याला उदास पाहून अनुराधाताई म्हणाल्या, काय झालं वैभव बाळा? काही त्रास आहे का? एवढा वेळ कुठे होतास? काही नाही आई, बसून बसून कंटाळा आला होता म्हणून मी बाहेर फिरायला गेलो होतो. अच्छा आई, मॅडमने आपल्याला बाहेर हॉलमध्ये बोलवलं आहे. हॉलमध्ये कशाला बाळा? अनुराधाताईंनी विचारलं. तेव्हा वैभव म्हणाला, जेवण करण्यासाठी. आई, या आश्रमाचा एक नियम आहे की या ठिकाणी सगळे लोक एकत्र बसून जेवण करतात. हो बाळा, तू तर सकाळपासून काहीच खाल्लं नाही. तुला भूक लागली असेल. वरून कामाचंही टेन्शन. जाऊन जेवण करूया. वैभव आपल्या आईबरोबर बाहेर हॉलमध्ये आला, ज्या ठिकाणी एका मोठ्या डायनिंग टेबलवर जेवण ठेवलेलं होतं. एक एक करून सर्व वृद्ध तिथे येऊन बसू लागले. काही वृद्ध तर चालायला देखील असमर्थ होते, तर काही वृद्ध पूर्णपणे लाचार झाले होते. वृद्धाश्रमामध्ये काम करणारे कर्मचारी मोठ्या मनानं त्यांच्यासाठी जेवण घेऊन त्यांना भरवत होते. वैभव हे सगळं निरखून पाहत होता. त्या वृद्ध लोकांवर एक नजर टाकताच हे स्पष्ट होत होतं की ते या ठिकाणी सुखी नाहीत. पण तिथं खाणं पिणं आणि चांगलीच सुविधा असताना
त्यांच्या चेहऱ्यावर आपल्या मुलांपासून दूर राहण्याचं दुःख आणि निराशेचे भाव अगदी स्पष्ट दिसत होते. खूपच त्रासानं वैभवनं थोडंसं जेवण केलं आणि पुन्हा खोलीमध्ये येऊन बसला. थोड्या वेळानंतर जेव्हा अनुराधाताई खोलीमध्ये आल्या आणि आपल्या मुलाजवळ बसून म्हणाल्या, "काय झालं बाळा, तू तर जेवण व्यवस्थित केलं नाहीस." "आई, माझं खायचं मन नव्हतं." उदास स्वरात वैभव म्हणाला आणि पुन्हा म्हणाला, "आई, तू चपाती आणि लोणचं आणलं होतं ना, मला ते खायचं आहे." मग अनुराधाताईंनी स्मित हास्य करून आपल्या बॅगेतून चपाती आणि ते लोणचं काढून आपल्या मुलाला देत म्हणाल्या, "तुला माहीत आहे का बाळा, जेव्हा तू लहान होतास ना, तुला रोज लोणचं हवं होतं आणि जेव्हा मी तुला देत होते ना, तेव्हा तू मला म्हणत होतास, 'आई, मला तुझ्या हातानं भरव.' जेव्हा पण तुझ्या हातानं खातो ना, तेव्हा खाण्याचा स्वाद काही डबलच होतो. मग आज पण मला भरवा." वैभव म्हणाला. मग अनुराधाताईंनी हसून आपल्या हातानं वैभवला भरू लागल्या. भावविभोर होऊन वैभव म्हणाला, "आई, तुला आठवते, लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपण मावशीच्या घरी गेलो होतो. तेव्हा मी तिथे आजूबाजूच्या मुलांबरोबर लपंडाव खेळत होतो. कोणी कुठे तर कोणी कुठे. मी पण मुलांबरोबर गल्लीमध्ये जाऊन लपत होतो. थोड्या वेळानं सगळी मुलं पळून गेली, पण मी तिथेच गल्लीमध्ये फिरत होतो. मावशीचं घर कुठे आहे मला समजतच नव्हतं." ही घटना आठवून अनुराधाताई म्हणाल्या, "हो बाळा, कुठे कुठे तुला शोधलं नव्हतं मी. दुपारची संध्याकाळ झाली आणि संध्याकाळची रात्र झाली, पण तू कुठे सापडला नाहीस. ज्या मुलाला एक क्षण नजरेपासून मी दूर केलं नव्हतं, तो मुलगा कितीतरी तास गायब झाला होता. मी वेड्यासारखी तुला शोधत होते. गल्लीमध्ये भटकत शेवटी अंधारात तू समोरून येताना दिसला. तेव्हा कुठे माझ्या जीवात जीव आला. हो आई, मला आठवतं. मला पाहताच तू धावत धावत माझ्याजवळ आलीस आणि मला तुझ्या छातीशी लावलं. किती रडली होतीस तू त्यावेळी." बोलता बोलता अनुराधाताई आणि वैभवच्या डोळ्यात पाणी आलं. खूप वर्ष झाली होती आई आणि मुलाला अशा प्रकारे बसून बोलताना. जेव्हा वैभवचं लग्न झालं होतं तेव्हापासून आजपर्यंत तो फक्त आपली बायको, मुलं आणि नोकरीमध्येच व्यस्त होता. आईजवळ बसण्यासाठी ना त्याच्याजवळ वेळ होता, ना कधी गरज वाटली. आणि बोलता बोलता वैभव आपल्या आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपी गेला. खोलीच्या बाहेर उभी असलेली मॅडम खूप वेळानंतर हे सगळं दृश्य पाहत होती. अनुराधाताई खूप वेळपर्यंत त्याच्या डोक्याला गोंजारत होत्या आणि बसल्या बसल्या त्यांचाही डोळा लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी वैभवला जाग आली तर सकाळचे 8 वाजले होते. घड्याळात पाहून तो उठून बसला आणि अनुराधाताईंना उठवून म्हणाला, "आई, मला तर खूप उशीर झाला. ऑफिसला पण जायचं होतं." गडबडीत तो आपल्या बॅगेमध्ये सगळं सामान ठेवू लागला आणि नंतर ऑफिसमध्ये गेला. सगळी फॉर्मॅलिटी पूर्ण केल्यानंतर तो जाण्यासाठी तयार झाला तेव्हा अनुराधाताईंनी म्हटलं, "बाळा, स्वतःची काळजी घे. वाटेत काहीतरी खाऊन घे, नाहीतर मला तुझी चिंता लागून राहील." "ठीक आई, ठीक आहे. आई, मी येतो." असं म्हणून वैभव तिथून पटकन निघून गेला. तिथून सरळ तो आपल्या ऑफिसमध्ये आला. पण दिवसभर त्याच्या डोक्यामध्ये वादळ उठलं होतं. त्याला असं वाटत होतं की तो आपल्या पाठीमागे खूप काही सोडून जात आहे. मनात नसताना देखील तो पुन्हा पुन्हा वृद्धाश्रमात राहणाऱ्या वृद्ध लोकांची लाचारी आणि निराश चेहरा त्याच्या डोळ्यासमोर येत होता. रात्री जेव्हा वैभव घरी पोहोचला तर तो शांत होता आणि त्याला पाहून पल्लवी म्हणाली, "सोडून आला ना आईला आश्रमात?" यावर वैभवनं हो म्हणून मान हलवली. तेव्हा पल्लवी त्याला म्हणाली, "तसं तर बरं झालं. शेवटी किती दिवस आपण त्यांचं ओझं उचलणार. अच्छा, तुम्ही हातपाय धुवून घ्या, मी जेवायला वाढते." बायकोचं बोलणं ऐकून वैभव हैराण झाला. आता तर त्याच्या डोक्यामध्ये विचाराचं तांडव झालं होतं. आता त्याच्या डोक्यात हे स्पष्ट झालं होतं की त्याचं पुढचं पाऊल काय आहे. "अरे, काय झालं? तुम्ही अजून हातपाय धुतले नाहीत? जेवण थंड होत आहे." त्याची बायको म्हणाली. तेव्हा वैभव लगेच म्हणाला, "मला भूक नाही." असं म्हणून तो त्याच्या खोलीमध्ये निघून गेला. रात्री सगळे लोक झोपी गेली, पण वैभवला काही केल्या झोप लागत नव्हती. ती रात्र त्यानं जागून घालवली. दुसऱ्या दिवशी सकाळी वैभव कोणालाही न सांगता आपली गाडी घेऊन घरातून निघून गेला
आणि मग बरोबर 2 तासानंतर त्याच वृद्धाश्रमाच्या समोर गाडी उभी केली, ज्या ठिकाणी 1 दिवस अगोदर तो आपल्या आईला सोडण्यासाठी आला होता. जसा तो आतमध्ये गेला, समोर मॅडम उभी होती. ती त्याला पाहत होती. काही वृद्ध लोक अंगणात फिरत होते. आतमध्ये येऊन वैभव चारही बाजूला पाहू लागला. मॅडम, माझी आई कुठे आहे? प्लीज त्यांना बोलवा. तेव्हा मॅडम त्याला म्हणाल्या, हे पहा मिस्टर वैभव, आता तर तुमचं अनुराधाताईंबरोबर बोलणं होऊ शकत नाही. का मॅडम? असं काय झालं? अच्छा, आई अजूनपर्यंत झोपली आहे का? काही हरकत नाही, मी इथं बसतो. जेव्हा ती उठेल तेव्हा मी तिला भेटतो. तेव्हा मॅडम म्हणाल्या, नाही मिस्टर वैभव, त्या झोपलेल्या नाहीत. खरं तर वृद्धाश्रमातल्या इतर वृद्ध महिलांबरोबर जवळच त्या बसलेल्या मंदिरामध्ये गेलेल्या आहेत. खरं तर त्यांनी निर्जल उपवास ठेवला आहे. आपल्या मुलासाठी, आपली तब्येत आणि आपल्या आयुष्याची पर्वा न करता त्यांनी या वयात कठोर उपवास केला आहे. यावेळी त्या पूजेमध्ये व्यस्त आहेत. तुमचा दीर्घ आयुष्यासाठी आणि प्रगतीसाठी देवाजवळ प्रार्थना करत आहेत. मॅडमचं हे बोलणं ऐकताच वैभवच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. तेव्हा त्याला समोरून अनुराधाताईंच्या हातामध्ये पूजेचं ताट घेऊन येताना दिसल्या. त्यांना पाहताच वैभव म्हणाला, आई असं म्हणत त्याच्या दिशेने तो धावला. अश्रूंनी भिजलेला त्यांचा चेहरा पाहून अनुराधाताईंना तोच प्रसंग आठवला, जेव्हा त्यांचा 8 वर्षाचा छोटासा वैभव रस्त्यात भटकला होता आणि आईला बघताच आई असं ओरडून त्यांच्या दिशेनं धावत आला होता. आई, मला माफ कर, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मला माफ कर, प्लीज मला माफ कर. तू माझ्यासाठी किती केलंस. तुझं प्रेम आणि तुझ्या आशीर्वादामुळेच मी एक यशस्वी माणूस बनलो आहे. लहानपणी जी आई मला एक क्षणसुद्धा स्वतःपासून दूर ठेवत नव्हती, त्याच आईला मी आता वृद्धाश्रमात राहण्यासाठी सोडून दिलं. धिक्कार आहे असल्या मुलाचा. आईच्या पाय पकडून तो जोरजोरात रडू लागला. वैभव जेवढं बोलत होता त्यापेक्षा जास्त तो रडतच होता. अनुराधाताईंनी त्याच्या डोळ्यातलं पाणी पुसून त्याला उठवलं. तेव्हा वैभव म्हणाला, चल आता घरी जाऊया. तेव्हा मॅडम म्हणाल्या, पण मिस्टर वैभव, तुम्ही असं घेऊन जाऊ शकत नाही. यांना वृद्धाश्रमातून घेऊन जाण्यासाठी तुम्हाला मॅनेजर ऑफिसमध्ये जाऊन सगळ्या फॉर्मॅलिटी पूर्ण कराव्या लागतील. ठीक आहे मॅडम, तुम्ही माझी मॅनेजरबरोबर भेट करून द्या. मॅडम वैभवला मॅनेजरच्या ऑफिसमध्ये घेऊन गेल्या आणि एका ड्रॉवरमधून एक पेपर काढून वैभवला सही करण्यासाठी दिला आणि समोर असलेल्या खुर्चीवर बसल्या. हे पाहून वैभव चकित झाला. इथली तर मॅनेजर अजूनपर्यंत आली नाही का? तेव्हा मॅडम म्हणाल्या, मिस्टर वैभव, या वृद्ध आश्रमाची मॅनेजर मीच आहे. पण मॅडम, 2 दिवसांपूर्वी तुम्ही म्हणाला होता की मॅनेजर सुट्टीवर आहे. तेव्हा मॅडम हसून म्हणाल्या, ते सगळं खोटं होतं आणि ते खोटं मी यासाठी बोलली होती, म्हणजे तुम्ही एक रात्र इथे राहून पाहू शकता की या उतरत्या वयामध्ये कुटुंबापासून वेगळं होऊन व्यक्तीची काय अवस्था होते. इथं येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी एक संधी देते आणि ते लोक नशीबवान असतात जे या संधीला समजतात, नात्याला किंमत देतात. तेव्हा मिस्टर वैभव म्हणाले, मिस्टर वैभव, आईबाप आपल्या मुलाच्या जन्माच्या अगोदरच त्यांचं करिअर बनवण्यासाठी पैसा गोळा करून लागतात पण त्या बदल्यात कधीच अपेक्षा करत नाहीत की त्यांची मुलं मोठी होऊन त्यांच्या म्हातारपणासाठी पैसा गोळा करून ठेवतील का? कारण त्यावेळी त्यांना पैशाची गरज नसते. त्यांना गरज असते आपल्या मुलाच्या थोड्या प्रेमाची, त्यांच्या सोबतीची. हे सगळं मिळतं तेव्हा त्यांची ही वृद्ध अवस्था पण आनंदात निघून जाते. हे ऐकून वैभवच्या डोळ्यात पाणी आलं. मी तुमचा खूप आभारी आहे मॅडम. तुम्ही माझ्यावर खूप मोठे उपकार केले आहेत. तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही. आता आपल्या आईला घेऊन वैभव वृद्धाश्रमाच्या गेटमधून बाहेर निघाला. तेव्हा सगळे वृद्ध त्यांच्याकडे कौतुकानं पाहत होती. काही वृद्ध तर त्यांना बाहेरपर्यंत सोडायलाही आले होते. कदाचित त्यांच्या आयुष्यात पण एक असा दिवस येईल जेव्हा त्यांचं स्वतःचं कोणी आपलं पश्चाताप आणि आत्मग्लानीने भरून येईल. ते त्यांना आपल्या घरी घेऊन जातील. जेव्हा अनुराधाताई आपल्या मुलाबरोबर गाडीमध्ये बसल्या तेव्हा वैभवला एक फोन आला. अरे, सकाळी मला न सांगता तू कुठे निघून गेलास?
किती वेळा फोन लावला, पण तुम्ही फोनही उचलला नाही. तेव्हा वैभव म्हणाला, मी आईला परत घ्यायला आलो आहे. हे काय करत आहात तुम्ही? तुम्ही आईला परत घेऊन येत आहात, पण त्यांना ठेवणार कुठे? आपल्याला तर परदेशी जायचं आहे ना. परदेशी जाण्याचा कार्यक्रम मी कधीच कॅन्सल करणार नाही. जिथून घेऊन येत आहात तिथेच परत सोडून या, पल्लवी त्याला म्हणाली. त्यावर वैभव म्हणाला, अजिबात नाही. मी माझ्या आईला एकटीला सोडून सिंगापूरला जाऊ शकत नाही. तुला जायचं असेल तर तू जाऊ शकतेस. मी तुला सोडायला तयार आहे. असं म्हणून वैभवने फोन कट केला आणि मनातल्या मनात एक निश्चय केला, आता कोणतीही परिस्थिती आली तरीही मी माझ्या आईची साथ कधीच सोडणार नाही. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला वैभवने घेतलेला निर्णय कसा वाटला नक्की सांगा. कथा आवडली तर कथेला लाईक शेअरसुद्धा नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन विषयासह नवीन कथेसह.